नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष करिअर अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या रणरागिणींनो तसेच मित्रांनो, आपण जी यूट्यूब सिरीज घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये PYQ बॅच प्लस टेस्ट सिरीज याच्यामध्ये मराठी ह्या घटकाचा आपण जो पहिला टॉपिक आपण बघत आहोत तो टॉपिक म्हणजे कोणता तर मराठी भाषा व लिपी या घटकावर पोलीस भरतीमध्ये 2024 मध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण बघणार आहोत. तो प्रश्नांचं विश्लेषण आणि ते प्रश्नाच्या बद्दलची माहिती आपण या घटकामध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग आपण बघू ते जे काय बघणार आहोत तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन का बरं महत्वाचे आहेत. तर का बरं महत्वाचे आहे की तुम्हाला जर मार्ग पकडायचा असेल, तुम्हाला जर एकदा फोकस क्लिअर असेल म्हणजे तुम्हाला इथून नागपूरला जायचं असेल आणि तुम्हाला रूट निश्चित असेल तर आपण तिथे लवकरात लवकर पोहोचू. त्याच तसंच आपल्या या स्पर्धा परीक्षेमध्ये आहे की परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येतात आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात. जर आपल्याला त्याबद्दलची माहिती जर आपल्याला अगोदरच कळेल तर आपल्याला लढायला सोपं जाईल. म्हणून तर चला तर मग आपण सुरू करू की मराठी भाषा आणि लिपी या घटकावर 2024 मध्ये प्रश्न किती विचारलेले आहेत. तर प्रश्न पुष्कळ विचारलेले आहेत परंतु ते रिपीट प्रश्न आहेत. म्हणून आपण इथे रिपीट प्रश्न करणार नाहीये. जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचा एक प्रश्न आपण इथे घेणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो. तर मराठी भाषा गौरव दिन कधी असतो. आता याच्यामध्ये मराठी भाषा गौरव दिन आपल्याला इथं विचारलेला आहे की मराठी भाषा गौरव दिन आपल्याला इथं कधी असतो. तर ते आपण इथे बघणार आहोत की मराठी भाषा गौरव दिन कधी असतो. तर मराठी भाषा गौरव दिन लक्षात असू द्या त्याचं योग्य उत्तर असणार आहे की मराठी भाषा गौरव दिन हा कधी असणार आहे. मराठी भाषा गौरव दिन कधी असणार आहे. तर हा मराठी भाषा गौरव दिन कधी असतो तर 27 फरवरीला मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो. कविवर्य म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी म्हणजे कुसुमाग्रज त्यांनाच कुसुमाग्रज म्हणतात. या कुसुमाग्रजांच्या जन्माच्या दिवशी 27 फरवरीला मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो. मग आता मराठी भाषा संबंधी कोणकोणते दिवस महत्वाचे आहेत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 21 फरवरी हा काय असतो जागतिक 21 फरवरी हा काय असतो 21 फरवरी जागतिक मातृभाषा दिन असतो. जागतिक मातृभाषा दिन असतो. ठीक आहे. तर मग मराठीचा जो आपण बघत आहे मराठी गौरव दिन कधी असतो तर 21 फरवरी तर मराठी भाषा गौरव दिवस हा कधी साजरा केला जातो 27 फरवरीला. मग इथेच लक्षात ठेवायचं 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय हिंदी दिन 14 सप्टेंबर. त्याच्यानंतर बघा मराठी राजभाषा दिवस 1 मेला साजरा केला जातो. कधी 1 मेला मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो 27 फरवरीला. अजून इथे एक डेट लक्षात ठेवा 3 ऑक्टोबर. आता 2024 पासून एक नवीन वर्ष सुरू झालेला आहे. 3 ऑक्टोबरचा जो दिवस साजरा करतो हा अभिजात भाषा मराठी दिन म्हणजे मराठी अभिजात भाषा दिन म्हणून इथं साजरा केला जाते. तर तो दिवस आहे 3 ऑक्टोबर. तर लक्षात असू द्या की मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो तर 27 फरवरीला. कोणाचा जन्मदिवस असतो तर वि.वा. शिरवाडकरांचा. वि.वा. शिरवाडकरांना काय म्हणतात तर कुसुमाग्रज म्हणतात. मग हा 1 मे कोणता दिवस साजरा करतात तर हा 1 मे
मराठी राजभाषा दिन साजरा करतात. त्याच्यानंतर इथं 21 फरवरी आहे, 21 फरवरी हा जागतिक मातृभाषा दिन साजरा करतात. त्याच्यानंतर 14 सप्टेंबर हा जागतिक राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करतात आणि 3 ऑक्टोबर 2024 पासून नवीन वर्ष एक सुरू करण्यात आला आहे, नवीन दिवस सेलिब्रेट करणं सुरू झालेला आहे. तो दिवस म्हणजे 3 ऑक्टोबर मराठी राजभाषा दिन. चला तर मग आता नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न काय म्हणते की खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही. 2025 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही. तर इथं लक्षात ठेवायचं की कोणती भाषा नाही, तर याच्यामध्ये तर लक्षात असू द्या खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही. तर गुजराती हे एक अभिजात भाषा नाही, तर मराठी, तमिळ, बंगाली ह्या अभिजात भाषा आहेत. तर लक्षात असू द्या की अभिजात भाषा म्हणजे काय, तर हा एक प्रकारचा दर्जा आहे. हा दर्जा आहे, अभिजात भाषा हा दर्जा आहे आणि हा दर्जा कोण देतोय, तर सेंट्रल गव्हर्नमेंट देतोय. कोण देतोय, सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे त्यालाच म्हणू आपण केंद्र सरकार देतोय. केंद्र सरकार हा दर्जा देतोय, केंद्र सरकार हा दर्जा देतोय. लक्षात असू द्या की अभिजात भाषा ही काही भाषा नाही, अभिजात भाषेचा हा एक दर्जा आहे. तो काय सेंट्रल गव्हर्नमेंट हा दर्जा किंवा केंद्र सरकार हा दर्जा देतोय. आतापर्यंत 11 भाषांना हा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये मराठीला सुद्धा 2024 ला, मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं की 3 ऑक्टोबर 2024 ला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणून मराठी अभिजात भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. तर एक मराठी पण आहे, तमिळ आहे. तमिळला सर्वात अगोदर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तो कधी मिळाला, 2004 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर बंगालीला, आपल्या मराठीला जेव्हा दर्जा मिळाला त्याच वर्षी या बंगालीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर 11 भाषा आहेत. तर त्या 11 भाषा लक्षात ठेवायच्या. तर 11 भाषा लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. तर 11 भाषा कोणकोणत्या, तर आहे तमिळ, संस्कृत, त्याच्यानंतर कन्नड, तेलुगू, मल्याळम, उडिया. या 5 भाषांना, म्हणजे तमिळला मिळालं 2004 ला, संस्कृतला मिळालं 2005 ला, कन्नडला मिळालं 2008 ला, तेलुगूला मिळालं 2008 ला, मल्याळमला मिळालं 2013 ला, उडियाला मिळालं 2014 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्या झाल्या 6 भाषा. मग 5 भाषा कोणत्या, तर याच्यामध्ये आहे मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत. या भाषांना 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर मग खालीलपैकी अभिजात भाषा कोणती नाही, तर गुजराती हा उत्तर आहे. तर ह्या तुम्हाला 11 भाषा लक्षात आल्या, तर मग बरोबर या प्रश्नाचं आपला विश्लेषण होईल. चला तर मग बसू तिसरा. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी अभिजात भाषा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून समिती स्थापन करण्यात आली. तर 2024 ची एक समिती आहे. तर हा समितींवर प्रश्न आहे. तर मराठी भाषेला, लक्षात असू द्या, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कोणती समिती नेमण्यात आली, तर कोणती समिती, ज्ञानेश्वर मुळे समिती. लक्षात असू द्या. तर अभिजात भाषेचा आता सांगितला की हा एक दर्जा आहे. आतापर्यंत 11 भाषांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे. हा दर्जा केंद्र सरकार देतो. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा काम केलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून यांनी एक समिती नेमली. ती समिती लक्षात ठेवायचं 2024 मध्ये ही समिती नेमलेली आहे. 2024 मध्ये ज्ञानेश्वर मुळे समिती. आणि या समितीच्या शिफारसीनुसार आपल्या मराठीला लक्षात असू द्या, मराठीला 2024 मध्ये, म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 मध्ये या भाषेला दर्जा मिळालेला आहे. कोणता, अभिजात भाषेचा. मग कोणकोणत्या समित्या, आतापर्यंत कोणकोणत्या समित्या नेमल्या होत्या त्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर एक सर्वात प्रथम पहिली समिती आहे
रंगनाथ पठारे समिती. कोणती समिती? रंगनाथ पठारे समिती. ही रंगनाथ पठारे समिती 2012 ला स्थापन करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर सेकंड जी समिती होती ती होती हरी नरके समिती. हरी नरके समिती ही 2022 ला ह्या करण्यात आली. आणि तिसरी जी समिती, शेवटची समिती होती ज्ञानेश्वर मुळे समिती, तर 2024 ला. आणि मग आपल्या मराठीला अभिजात भाषेचा काय मिळालेला आहे? दर्जा मिळालेला आहे. चला तर मग चौथा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? तर कोणत्या भाषेची लिपी ही देवनागरी नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर देवनागरी गटातील आपल्याला भाषा बघायच्या आहेत. देवनागरी गटातील कोणकोणत्या भाषा आहेत? तर बघा, संस्कृत, हिंदी, मराठी ह्या सर्व भाषा देवनागरी लिपीमधील आहेत. ह्या सर्व भाषा देवनागरी लिपीमधील आहेत. तर देवनागरी म्हणजे उभ्या आडव्या गोल तिरछ्या रेषांनी जी लिपी लिहिली जाते त्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतोय. लिपी म्हणजे लिंपणे किंवा सारवणे. लिपी म्हणजेच काय करतो, ज्या याच्यामध्ये आपण भाषेचे लेखन करतो, ज्या चिन्हांनी भाषेचे लेखन करतो तिला लिपी असे म्हणतात. आणि आपल्या मराठीची जी लिपी आहे ती देवनागरी आहे. मग याच्यामध्ये भोजपुरी आलं, हिंदी आलं, बंगाली, ह्या सर्व भाषा कोणत्या आहेत? देवनागरी लिपीतील आहेत. ही उर्दू आहे, तर ही अरेबिक लिपीमधली भाषा आहे. ठीक आहे. चल, तर त्याच्यानंतर मग बघू पाचवा प्रश्न. खालीलपैकी कोणती भाषा ही भारताची अभिजात भाषा नाही? आता तशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे. हा 2024 मध्ये प्रश्न विचारला. त्यावेळेस आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा होता. तर लक्षात ठेवायचं, आता या चारही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मी मगाशी सांगितलं, तेलुगूला 2008 ला, कन्नडला 2008 ला, तमिळला 2004 ला आणि मराठीला 2024 मध्ये दर्जा मिळालेला आहे. आतापर्यंत 11 भाषांना हा दर्जा मिळालेला आहे. त्या भाषा सुद्धा आपण याच्या फर्स्ट सेकंड क्वेश्चन्स मध्ये घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारे प्रश्न राहील. आता इथे ऑप्शन मराठी पण राहील पहिला आणि त्याच्यानंतर मग एखादी दुसरी लँग्वेज देईल. तर हा प्रश्न लक्षात ठेवायचा. तर लक्षात असू द्या कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर लक्षात असू द्या की 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर त्या कोणकोणत्या? तर तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, उडिया, मल्याळम, मराठी, गुजराती नाही, मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी अशा टोटल 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न. सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा भारतात ओळखली जात नाही? आता इथं तसाच प्रश्न आहे झालेला आहे, त्याच टाईपचे प्रश्न आहे. तर लक्षात असू द्या की गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाहीये. परत तसंच या वर्षी सुद्धा तशीच प्रश्न राहणार आहे. चला, त्याच्यानंतरचा सेकंड प्रश्न. देवनागरी लिपी असलेल्या भाषा कोणत्या? म्हणजे देवनागरी लिपी असणाऱ्या भाषेंचा गट आपल्याला इथं ओळखायचा होता. तर कोणकोणत्या आहेत? तर लक्षात घ्या, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत पहिलंच ऑप्शन आहे. याच्यामध्ये ह्या सर्व भाषा मराठी भाषेमध्ये आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कानडी आहे, ही द्रविडियन गटातील आहे. तेलुगू सुद्धा द्रविडियन गटातील आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द्रविडियन गटातील भाषा आहेत, कानडी इथे सुद्धा. म्हणून हे तीनही ऑप्शन कॅन्सल असून देवनागरी लिपीमधील असणाऱ्या भाषा मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत. तर देवनागरी लिपी ही आर्य लिपी या नावाने ओळखली जाते. तिला बाळबोध लिपी सुद्धा म्हणतात. तर ह्या लिपीमध्ये आपली मराठी भाषेची उभ्या आडव्या गोल तिरछ्या रेषांनी जी लिपी लिहिली जाते तिला देवनागरी लिपी म्हणतात किंवा तिला बाळबोध लिपी म्हणतात. ठीक आहे. आणि मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपी लिहिली कशी जाते? म्हणजे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लक्षात असू द्या कशी लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे. तर आणि त्याच्यामध्ये कोणती आहे? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, बंगाली ह्या भाषा देवनागरी लिपीतील आहेत. त्याच्यानंतर मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे? म्हणजे आपली जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे? मराठी भाषा कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे? तर लक्षात असू द्या की मराठी भाषा ही खालीलपैकी. तर मराठी भाषेची जननी लिपी कोणती? तर कोणती? संस्कृत. आणि ह्या संस्कृत पासून प्राकृत झालेली आहे आणि प्राकृत पासून मग आपली मराठीचा विकास झालेला आहे. तर मराठीची मदर भाषा कोणती? तर कोणती? मराठीची मदर भाषा संस्कृत
किंवा प्राकृत ही आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न, मराठी भाषेचा अभिजात दर्शा शोधण्यासाठी शासनाने यांच्यात एक समिती नेमली होती. मग कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? मग अशीच प्रश्न घेतला आणि त्याच्यामध्ये मी त्या तीनही समित्या सांगितल्या. तर रंगनाथ पठारे समिती, लक्षात ठेवायचं 2000 रंगनाथ पठारे समिती 2012 ला स्थापन करण्यात आलेली आहे. तर ही समिती लक्षात ठेवायचं, रंगनाथ पठारे समिती, हरी नरके समिती आणि ज्ञानेश्वर मुळे समिती. तर ठीक आहे, किंवा नाही असा सुद्धा प्रश्न राहील तर ते लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्णमाला लिपी, बाळबोध लिपी, देवनागरी लिपी की आदर्श लिपी? तर इथे ऑप्शन कोणता आहे? ब आणि क, म्हणून फक्त ब आणि क हा ऑप्शन बरोबर आहे. आदर्श लिपी म्हणजे म्हणण्याचं एक लिपी नाही आहे, हा एक दर्जा आहे. तर आपल्या मराठी लिपीला, मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी बाळाला समजण्यासाठी सोपी जाते म्हणून तिला आपण बाळबोध लिपी म्हटलं. देवनागरी लिपी का? तर मराठीची लिपी ऑलरेडी देवनागरी आहे, देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतात, म्हणून उत्तर येईल फक्त ब आणि क. चला नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर आपल्या मराठीमध्ये लक्षात ठेवायचं, आपण पहिला प्रश्न घेतला होता की मराठी राजभाषा दिन किंवा मराठी गौरव दिवस कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन किंवा मराठी गौरव दिन आपण साजरा करतो. तर कोणाचा? तर विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय. विवा शिरवाडकरांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारीला असतो आणि हा आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. आता गोविंदाग्रज कोणाला म्हणतात? तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात. शाहीर विठ्ठल उमप यांचं पण आहे नाचगं गुमान, हे शाहीर विठ्ठल उमप होते. त्याच्यानंतर वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते वि. स. खांडेकर, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? तर कोकणी लिहिली जाते, नेपाळी, हिंदी. कन्नड लिहिली जात नाही. कन्नड ही द्रविडियन गटातील भाषा आहे. तर कन्नड, नेपाळी, कोकणी, हिंदी हे कोणत्या गटातील भाषा आहेत? देवनागरी गटातील. देवनागरी लिपीमध्ये अजून मराठी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जातं, संस्कृत सुद्धा लिहिलं जातं, हिंदी सुद्धा लिहिलं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस वैनिक प्रश्न दुसरेला आला आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठं आढळला? तर कर्नाटकामध्ये. लक्षात असू द्या की मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठं आढळलेला आहे? तर कर्नाटकामधला श्रवणबेळगोळ या ठिकाणी, ठीक आहे, गोमटेश्वराचा पुतळा विंध्यगिरी पर्वतावरील गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली श्री कर्नाटक श्रवणबेळगोळ येथे सापडलेला आणि त्याच्यावरच कोरलेले आहेत श्री चावंडराय करवेले, हेच मराठीतील आढळणारे पहिले शब्द त्याच्यावर कोरलेले आहेत आणि सापडलेला कुठं आहे? कर्नाटक. त्याच्यानंतर बघा, मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? परत तोच प्रश्न, 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या भाषेचे स्वरूप नाही? तर मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा, सांकेतिक भाषा. तर स्वरूप म्हटलं आहे, तर इथे भाषेचं कोणतं स्वरूप नाही? तर बघा, मातृभाषा पण आहे, बोलीभाषा पण आहे, प्रमाण भाषा, सांकेतिक भाषा नाही. ह्या भाषेचं काही स्वरूप नाही. भाषा आहे परंतु या स्वरूप नाही. सांकेतिक भाषा म्हणजे जी खानाखुनांनी केलेली जाईल, संकेतांनी केलेली भाषा, ठीक आहे, तर ही नाही. तर बाकीचं 3 आहे. तर मातृभाषा जी आपल्या घरात आईच्या उदरात म्हणजे आई आपल्याला शिकवते ती भाषा म्हणजे घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा म्हणजे मातृभाषा. बोलीभाषा म्हणजे जी दैनंदिन व्यवहारात जी भाषा बोलली जाते ती म्हणजे बोलीभाषा, जशी वराडी बोली, झाडी बोली, त्याच्यानंतर कोकणी, खानदेशी, तर ह्या बोलीभाषा. प्रमाण भाषा म्हणजे जी सरकारी कामकाजामध्ये जी भाषा वापरली जाते त्या भाषेला आपण प्रमाण भाषा म्हणतो. सांकेतिक भाषा म्हणजे जी खानाखुना केलं जातं त्या भाषेला काय म्हणतं? सांकेतिक भाषा. तर असू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, माझा मराठीचं बोलू कौतुके परी अमृता असी पैजा जिंके, ऐसा अक्षरेच रसिकीचं मिळविन,
या शब्दामध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला तर संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा हा गौरव केलेला आहे की मराठी म्हणजे जो ज्ञानदेवी रचला पाया तुका झालाची कळस आपण असं म्हणतो तर तशाच प्रकारे माझ्या मराठीचे बोल कौतिकी मराठीचं गुणगान गाताना संत ज्ञानेश्वरांनी हे कथन गायलेलं आहे. ठीक आहे, चल संत तुकारामाचा आहे वृक्षवल्ली आमा सोयरे दिनचरी, त्याच्यानंतर समर्थ रामदास आहे, संत नामदेव आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही, तशाच प्रकारचा प्रश्न तर खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही. आता याच्यामध्ये आहे बंगाली, पण बंगालीला सुद्धा 2024 मध्ये हा दर्जा मिळालेला आहे. हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण हा इथं प्रश्न टाकलेला आहे. ठीक आहे, तर 11 भाषा आहेत, परत आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघू आपण कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी लिपी म्हणतात. तर जननी लिपी म्हणजे ब्राह्मी लिपीला सर्व भाषा लिपींची जननी लिपी म्हणतात. तर ब्राह्मी लिपी ही लक्षात ठेवायचं, खूप ब्रह्मदेवानी तयार केलेली लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात. ब्राह्मी लिपीचं वाचन लक्षात ठेवायचं सर्वप्रथम जेम प्रिन्सेप यांनी केलेलं आहे. जेम प्रिन्सेप यांनी केलेला आहे, लक्षात ठेवायचं ब्राह्मी लिपी. आणि ब्राह्मी लिपीला सर्व याची जननी लिपी म्हणतात. तर खरोष्टी लिपी म्हणजे ही गांधार लिपी सुद्धा म्हणतात. मोडी लिपीला शिवाजी महाराजांच्या काळाची लिपी वापरली जायची, तिला मोडी लिपी म्हणायचे. मोडी लिपीचा जनक हा हेमाद्री पंडित, लक्षात ठेवायचा हिचा जनक विचारलेला आहे प्रश्न कोण आहे तर कोण आहे हेमाद्री पंडित. लक्षात ठेवायचं हेमाद्री पंडित हे जनक आहे. देवनागरी लिपीत आपल्या मराठी भाषेची लिपी ही देवनागरी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही. तमिळ, मल्याळम, तेलुगू, गोंडी इथं दिली आहे. गडचिरोलीला विचारलेला प्रश्न आहे. तर गोंडी ही अभिजात भाषा नाही, 11 अभिजात भाषा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो तर विवा शिरवाडकरांचा. आता झालेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही. हावभावाची, टंकलेखन, इशारे, बोलणे. तर टंकलेखन ही सांकेतिक भाषा आहे. सांकेतिक भाषा आहे, ही भाषा नैसर्गिक नाही. ठीक आहे, आणि हा हावभाव, इशारे, बोलणे ह्या काय सर्व नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा आहे. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही. तर कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही तर उर्दू भाषेची लिपी ही देवनागरी नाही. आता वारंवार त्याच टाईपचा हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता आपल्याला नेक्स्ट प्रश्न बघू, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात. तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात. व्याकरण म्हणजेच काय तर जिथं भाषेचं स्पष्टीकरण केलं जाते त्या घटकाला व्याकरण म्हणतात. व्याकरण या शब्दाची पोळ वी प्लस आ प्लस कृ या धातूपासून झालेली आहे. तर लक्षात असू द्या की भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात. आणि लिपी म्हणजे काय, ज्या चिन्हांनी भाषेचं लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न आहे. आता शेवटचा प्रश्न बघून घेऊ. भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय होय भाषा होय. म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. पूल म्हणजे भाषा होय. तर विचार व्यक्त माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर हे कशाच्या माध्यमातून तर भाषेच्या माध्यमातून. मग ती भाषा कोणती तर मराठीच्या माध्यमातून आपण हे बघत आहोत म्हणून त्याला भाषा असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे भाषा लिपी या घटकावर मराठीची भाषा मराठी लिपी या घटकावर विचारलेले 26 प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत. 2024च्या भरतीमध्ये हे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न आहेत. तर मराठी या घटकावर विचारलेले प्रश्न आपण बघितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.